नमस्कार मंडळी, सुरुवातीला श्री गांगेश्वराचं दर्शन घेऊया आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, आजचा दिवस खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे, कारण आज या गांगेश्वराच्या मंदिरामध्ये लघुरुद्र आणि अभिषेक कार्यक्रम पार पडत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून लघुरुद्र आणि अभिषेक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. दुपारच्या सत्रात असंख्य भाविकांनी गांगेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला. स्थानिक भजनांबरोबरच संध्याकाळी संत वारकरी संप्रदायाचा हरिपाठ कार्यक्रम संपन्न झाला आणि आता भजन संध्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. त्यानंतर दशावतार नाटक होणार आहे. त्याआधी गांगोसकलवाडीच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आणि भाविकांचे आभार. तर चला मग मंडळी, या भजन संध्या कार्यक्रमाचा सर्व श्रोत्यांनी आस्वाद घेऊया. धन्यवाद. कोण इनामदार पाटील पोचदार सांभाळते देवळा निकुळा, ज्यांनी ज्यांनी या गाव राखीसाठी योगदान दिलेलं आहे, अशा सर्व पुरवठारी राहुल परिवाराच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं संगीत अलंकार सुप्रसिद्ध भजनी बुवा अजित बुवा गोसावी भजन संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे सुरुवातीला प्रार्थना आणि त्यानंतर जयकाराचं गीत सादर करतील. त्यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त उदंड टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. सर्वकार्येषु
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री सिद्धेश्वर श्री गागेश्वर भवानी आई तुझा जय जयकार असो हरि जय जय कृष्ण हरि जय कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि जय कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि निरपनम गम गरे सनि हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि हरि
हरि हरि जय कृष्ण हरि हरि जय कृष्ण हरि सावरे राम कृष्ण हरि सावरा राम कृष्ण हरि हरि हरे 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 राम बाबा गामा 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 हरे हरे बाबा गामा हरे हरे राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय
Hari Jaya Krishna, Hari Jaya Krishna, Hari Jaya Jaya धन्यवाद. टाळ्या वाजवारे म्हणून सांगाव्या लागल्या नाही. म्हणून अनेक वेळा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मी अनेक वेळा त्याचा उल्लेख करतो. माझा प्रदीर्घ अनुभव सांगतो. गर्दी किती आहे त्यापेक्षा दर्दी श्रोते किती आहेत त्याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण दर्दी श्रोत्यांसोबत सादरीकरण करण्याची मजा मिळाली असते. पुरुष वर्ग आज जेवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे तेवढ्याच मोठ्या संख्येने महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. अलीकडच्या काळात हे चित्र पाहायला मिळत नाही. व्रतकरा एकादशी पाणी घाला हो तुळशी, त्या तुळशीला घालून पाणी घालून गेली जनी. त्या जनीच्या रूपात काही महिला असतील, काही विराईच्या रूपात असतील, तर काही जनाईच्या रूपात असतील. मित्रहो, भजन स्वतःला विसरून भजनात एकरूप होऊन सादरीकरण करायचं असतं. म्हणून संत असं म्हणतात, भजन करावे जगा विसरावे, राम नाम घ्यावे मृदंगाची सागर. माझा पांडुरंग ऐकतो अभंग, भक्त झाले दंग त्याचा भजनात. आणि तोच भावपूर्ण रूपाचा अभंग सादर करण्यासाठी सज्ज होत आहे सुप्रसिद्ध गायक कलाकार आदरणीय संतोष नांदोसकर बुवा. एकदा त्यांच्यासाठी उत्स्फूर्त निदंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळेल.
तुळशी हार गळा कासे पिता तुळशी हार गळा कासे पिता
चिंतामणी पांचाळवांचे संस्कार, बाबन गुरुजींची शिस्त आणि आज विशेष म्हणजे माझ्या गुरुजींचे चिंतामणी व पांचाळवांचे त्यांच्या मंडळात त्यांच्याशी खूप त्यांचा सहवास लाभलेले हनुमंत घाडीगावकर बुवा यांच्या गावात आमचा कार्यक्रम चालू आहे. खूप खूप बरं वाटतं. हे आमचं भाग्य उदयाला आलं म्हणायचं. त्यांनी खूप आठवणी सांगितल्या आहेत आपल्या, कशा परिस्थितीत ते त्यावेळी शिकले, फुटपाथवर राहून काही दिवस काढलेले. बाबुल गुरुजी आणि ते म्हणजे आम्ही थक्कच झालो ते सगळं ऐकून. खूप खूप धन्यवाद. नमस्कार तुमच्या या म्हणे माझे जुगलबंदी बोलचा एकांतर हे नको आहे. आपण चिंतामणी बुवांकडे, चिंतामणी बुवा नुसते अभंग आणि संगीत नाही शिकवायचे. त्या अभंगात काय सांगितलंय, संतांना काय सांगायचंय, त्याचा अर्थ काय, ह्या संस्कारातून आम्ही जे घडत गेलो ते आता पुढे पुढे मी हळूहळू विरक्तीकडे जातोय. पण विरक्ती नको आहे. संतांनी काय सांगितलंय, असोनी संसारी, टाकोनी संसारी नाही सांगितलं. त्याच्यामुळे जे आम्हाला मिळालंय ते तुम्हा सगळ्यांना मिळावं. आता काय का आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा गजर करायचं आहे 5 मिनिटं तरी. पण एक साधन आहे त्याच्यात, नामस्मरणाचे जे विविध प्रकार आहेत त्याच्यात एक साधन आहे. काय करायचंय तुम्ही, विठ्ठल थ म्हणताना जीभ जिथे लागते टाळूला, तिथे टाळूला जीभ लावून तुम्ही 5 मिनिटं नको, फक्त 3 मिनिटच करूया. ती जीभ तुमची सुटली नाही पाहिजे. आणि डोळे बंद करून तुमचं लक्ष कुठे पाहिजे, इथे भ्रुकुटी म्हणतात त्याला, भ्रुकुटी. इथे लक्ष ठेवा. फक्त डोळे बंद करून जे काय दिसतंय तिथे विचार, ज्यांच्या विचार तुम्हाला पाहायला आले पाहिजे, विचार बंद झाले पाहिजे. तिथे नाही होणार पण प्रयत्न करा. त्याला ध्यान म्हणतात. ते ध्यान संतांना अभिप्रेत असलेलं ध्यान आहे. ते नामाचं ध्यान, नामाने नामीचं करायचं ध्यान. नामी म्हणजे कोण, ज्याचं नाव तो नामी. माझ्यावर आता आमच्यावर प्रयत्न करा. आम्ही फक्त तिन्ही बुवा जय जय रामकृष्ण हरी नावाचा गजर करणार आहोत. आणि तुम्ही सर्वांनी प्रेक्षकांनी जे जे कोण आता इथून बाहेर जे ऐकतायत ते सुद्धा मी काय सांगितलंय लक्ष द्या. विठ्ठल ठ म्हणताना जिथे जीभ लागते टाळूला तिथे जीभ लावा. सुरू करूया. आणि डोळे बंद करून इथे भ्रुकुटीकडे लक्ष द्या. तुम्ही फक्त आणि हा आम्ही गजर करतोय तो ऐका. तुमची श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ पहिली भक्ती आहे, नवविधा भक्ती. चला सुरू करूया. डोळे बंद करा, जीभ टाळूला लावून
आमचं 2-3 मिनिटं चालेल, जास्त नको. चला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 नांदोडकर बुवांनी सगळ्यांना जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करायला सांगितलं आणि त्यामध्ये जे जे सहभागी झाले त्यांचा मनपूर्वक आभार. मुळात रामकृष्ण हरी किंवा पांडुरंग हरी तुम्ही माझ्याबरोबर म्हणा असं हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये सांगावं लागतं नाही, परंतु अलीकडच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. परंतु भजन रूपी सेवा सादर करीत असताना अशा प्रकारचा नामघोष ज्यावेळी सादर केला जातो त्यावेळी संपूर्ण चराचराला व्यापून तो गगनाचा वेग घेतो आणि ती प्रचिती या ठिकाणी आली. पूर्वीच्या काळात पेट्रोमॅक्सची बत्ती आणि त्याच्यावरती दशावतार आणि त्याच्यावरती जबरदस्ती आणि त्याच्यावरती कार्यक्रम सादर केले जायचे आणि पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवणारा असायचा त्याची बॉर्डर काय असायची, कारण ती पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवणं ही कला असायची. बरोबर आहे ना. सादरीकरण पहिल्यापासूनच अव्वल दर्जाचं होतं. भावपूर्ण अभंग नंदकुमार खडीगावकर आपल्यासमोर सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत. या गावचे सुपुत्र आहेत, परंतु त्यांच्यासाठी एकदा त्यांच्याच बालेकिल्ल्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी एका उत्स्फूर्त आणि ज्वलंत कार्याच्या प्रतिमा
विठ्ठल नामाची छंदे विठ्ठल जाऊन भिडका पंढरीवाट जाऊन भिडका पंढरीवाटे जाऊन भिडका पंढरीवाट तरी काळा भगवाटे तरी काळा भगवाटे तरी काळा यारे नाचू नाचू यारे यारे नाचू नाचू यारे यारे नाचू नाचू यारे नाचू नाचू यारे नाचू यारे नाचू यारे नाचू यारे नाचू यारे नाचू यारे प्रेमानंदे विठ्ठल नामाची छंदे चंद्रभागे धरले चंद्रभागे धरले यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची झाली कुंडलिका झाली कुंडलिका भेटी झाली 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 कुंडलिका भेटी
Yare yare yare
त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. राजाराम बुवा म्हणजे बाबनबुवा साथसंगत करायचे मृदंगावरती. परशुराम बुवा हे एअर इंडियामध्ये कामाला आणि चंद्रकांत कदम बुवा हे सरोमय हॉस्पिटलला, बाकी सगळे गिरणी कामगार, बरोबर ना. आणि परशुराम बुवांना अचानक तबलवारीचा सामना आला आणि त्यांना तबलची अपेक्षित होता. कोरस पुरवला मुरली सावंत यांनी, जे चिंतामणी बुवा पांचाळ यांच्या भजनातील किंग मेकर. त्यांनी अट घातली, बुवा तुम्हाला जर कोरस अपेक्षित असेल तर आम्ही कोरस पुरवतो, पण कोरस बरोबर आमचा तबलची तुम्ही घेतला पाहिजे. मग सगळ्यांच्या आग्रहा खातर परशुराम बुवांनी चिंतामणी बुवा पांचाळ यांचा तबलची आपल्या भजनात त्याला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली. आणि भविष्य काळात त्या मृदंगाचार्यानं मुसाफिरी केली. त्या मृदंग वादकाचं नाव होतं ज्ञानेश्वर सावंत. परशुराम बुवांनी त्यांचं बारसं केलं आणि माऊली सावंत हे नाव ठेवलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तो काळ सोशल मीडियाचा नव्हता आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा नव्हता. आणि आजच्या कालखंडात ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे, कारण जुन्या कलाकारांनी जे करून ठेवलं त्या असांग आहे, कुटुंब आहे. ह्या सगळ्या जुन्या पिढीतील कलाकारांसाठी उत्स्फूर्त कार्यांचा प्रतिसाद व्हावा असं आग्रहाची विनंती करतो. आणि नांदोदकर बुवा सादरीकरणासाठी सज्ज होत आहेत. त्यांना सादरीकरणापूर्वी भरभरून शुभेच्छा देतो. हॅलो, सांगायला खूप बरं वाटतंय. माऊली बुवा आमचेच, माझे काकाच म्हणायला हरकत नाही. आमच्या बाबनबुवांनी त्यांना खूप बरंचसं काहीतरी शिकवलं. आणखी परशुरामपर्यंत ते गेले. पण भजनात खरा पकवाज जर आला असेल मृदुंग, तोपर्यंत आपण सर्व एक घुमानी तबला सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात किंवा आमच्या कोकणात म्हणा, महाराष्ट्रात मी मला माहिती नाही पण कोकणात तर पहिला पकवाज भजनात आणला चिंतामणी बुवांनी आणि वाजवलं आमच्या बाबनबुवांनी. आणि बाबनबुवांना शिकायला नेलं माझ्या बाबांनी भरपूरच्या गाडीला उतरले, ते रामनेस्त्रींकडे शिकायला नेलं. दोघांची खूप मैत्री आहे, अगदी जीवाभावाची मैत्री आहे माझ्या बाबा काकांची. आणि तर ती अशी निरंतर राहो. आणि ह्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे आम्ही सर्व इथपर्यंत आलो. आमचे दिनूदादाचे वडील भगत काका, अजूनही त्यांची खूप आठवण येते. प्रेमळ व्यक्तिमत्व होते. सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, कामाचे काही म्हणाला कामाचे
राशी तो हा उभा विटेवरी अवताराची राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा सहित करी शंख चक्र गदा सहित करी शंख चक्र गदा सहित करी देखिला देखिला देवा देव बनवा देखिला देखिला देवा देव बनवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये समाधान जीवा पाहता वाटे गे माये शंख चक्र शंख चक्र गदा सहित करी शंख चक्र गदा सहित करी
पंडित भारतरत्न भीमसेन जोशी यांनी घराघरात पोहोचवलेला हा अभंग कसं आहे, सादरीकरणाचं डिमांड भरपूर आहे परंतु चेंडू कमी आहे. खरंच आता तुम्हाला सांगतो, परत कार्यक्रम कधी ठेवायचा असेल तर संध्याकाळी 5-5:30 दरम्यान ठेवा. अगदी 3-4 तासाची मैफिल कायम स्मरणात राहणारी या ठिकाणी सादर करता येईल. पण कधी कधी कसं असतं, चेंडू कमी आणि धावा जास्त, त्यामुळे कधी कधी माझ्या फिरकीला माझे माहेर पंढरी भावंडाचं डिमांड आलं. अजित बुवांसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद झाला. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आगे भीमरेचा, आगे भीमरेचा, आगे भीमरेचा. बाबा माझी विठ्ठल रघुमाई, माझी विठ्ठल रघुमाई. माझे माहेर पंढरी, आगे भीमरेचा, आगे भीमरेचा.
त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. मागे पंढरी मागे धीवरेचा मागे माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, पाप भंगा करिता से पाप भंगा माझे मागे पंढरी आगे भीमरेचा आगे भीमरेचा एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, जनार्दनी जनार्दनी शरण, शरण शरण एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण शरण शरण, एका जनार्दनी शरण, कधी मागेची आठवण, 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 कधी मागेची, कधी मागेची, कधी मागेची आठवण. माझे मागेल पंढरी, माझे मागेल पंढरी, आगे भीमरेचा आगे भीमरेचा. माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा करिता से पाप भंगा, पाप भंगा करिता से पाप भंगा.
ऐक सखये बाई नवल मी सांगू काही ऐक सखये बाई नवल मी सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा येसुदेसी करतोय त्रैलोक्याचा धनी तो हा येसुदेसी भजनात रागाकडे लक्ष नको, पांडुरंगाकडे लक्ष पाहिजे. पण काय झालंय, शिकलोय थोडंफार, त्याच्यामुळे ते उत्स्फूर्तपणे येत आहे, ते मुद्दा म्हणून येत नाही. तसं ज्यांचं आहे अलंकार आहे. काय सांगितलं, भजनात रागाकडे लक्ष नको, पांडुरंगाकडे लक्ष. म्हणजे आपोआप येतं, तो करून घेतोय. कारण
मी भजन करतोय कोण, मी गातोय. प्रत्येकाला विचारलं ऐकतोय कोण, प्रत्येकाकडून काय उत्तर येईल, मी ऐकतोय. म्हणजे तो मी म्हणणारा तोच आहे, फक्त आपण त्याला विसरलोय. त्याची आठवण करून देत आहे कोण, संत देत आहे, सद्गुरू देत आहे. आणि इथपर्यंत निदान भजनी बुवा तरी गेलेच पाहिजे. मी म्हणणारा कोण आहे त्याला जाणण्याची, त्याला अनुभवण्याचा अट्टहासाने प्रयत्न करा, नामस्मरण करा. एका दत्ता उठता बसता रती सुखाचे अवसरी शय्येवरी कुठेही विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, काही म्हणा, तोच करतोय सगळं. दशावतारी नाटक सुद्धा आहे. भजन आणि दशावतार घनिष्ठ संबंध आहे आणि आमच्या घरात तर दोन्ही एकत्र चालत आहे. मोठे बंधुराज दशावतार सांभाळत आहेत, मी भजन सांभाळतो. दशावतारी कलाकारांना माझी नम्र विनंती आहे, तब्येत सांभाळा. कारण बाणाच्या शय्येवर पडलेला भीष्म मी बघितले नाही, पण ती बायपास केल्यानंतर जे काय बायपास केलेलं कोणी बघितलंय का हॉस्पिटलमध्ये कोणी? बंधुराजांचं तर बघून मी अक्षरशः ओक्साबोक्सी रडत होतो. इकडे पाईप लावले, इकडे पाईप लावले, हे सगळं फाटलंय. पण जिद्द बघा त्या माणसाची, कला तपस्वी. सामंतवाला माहिती आहे, आज 2 वर्षांनी ते त्याच पोटतिडकीने काम करतायत. आज तो भीष्मध्ये सादर करतायत, दक्षाची भूमिका सादर करतायत. मी सुद्धा हे का सांगतोय तुम्हाला, इन्स्पायर करण्यासाठी सांगतोय, मोठे पण नाही. उद्या भजन होतं डोंबिवलीला, दुसऱ्या दिवशी माझा आणि चिरेगोवांचा असा कार्यक्रम होता. आदल्या दिवशी रिहर्सलला जात होतो, विद्यार्थी गाडी चालवत होता, कुत्रा समोर आला, पडलो, पाय फ्रॅक्चर झाला. त्या दिवशी माहिती नाही हाड वगैरे पडले का काय झालं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम केला दोघांच्या खांद्यावरून जाऊन, म्हणजे 4 जणांच्या खांद्यावर जायचा अनुभव आताच घेतलाय, पण 2 सगळ्यांना. त्याच्यामुळे मीपणा गेलाय आणि तोच सगळं करतोय. म्हणजे एक दिवशी जाणार, ही भूमिका आज ठेवली तर आपण कोणाला भांडणार नाही. आणि ती नामस्मरणाची भजनाची ताकद आहे, दशावतारी कलेची ताकद आहे. ते जे दशावतार समोर विष्णू म्हणून येतोय, शंकर म्हणून येतोय, मनातल्या मनात त्याच्या पाया पडा बघा, त्याला नमस्कार करा, कसं फिलिंग येईल बघा. त्याने बरं नाही काम करू, शंकर बरं नाही करू, असला नको करू, हे विचार नको मनात आणतो. शंकर समोर तुम्हाला दर्शन देतोय, त्याचं दर्शन घ्या, नतमस्तक व्हा आणि काय अनुभव येतात ते पहा. Gopi, Gopi, Gopi,
जाणे काय केलंय चुकीचं असेल काय चुकलं असेल तर उदाहरण करण्याने माफ करा. पसायदान घेतोय. माझी एक इच्छा आहे प्रत्येक भजनी भावाने भजन संपल्यानंतर पसायदान तरी म्हणावं. पसायदान म्हणजे काय आहे हो विश्वास पण देवाकडे प्रार्थना आहे सर्वांचं भलं व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं. ज्यांचं पाठ असेल त्याने म्हणा आता विश्वात्मके देवे येणे भाग्यते तोषावे तोषोनी मदरावे पसायदान जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवारो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म वीरे पाहो जो जेवांचे कोणे नाहो प्राणी जात ईश्वर निष्ठांची मामी आली अनवरत भूमंडळी भेटून नका चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे भाव बोलतीचे अर्णव पुरुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती त्रिलोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेषी योगी दृष्टा दृष्टये भोवावे ये थमले विश्वेश्वरा हो हा होईल तमात्मसाहो येणे परिज्ञान देवो सूर्या झाला पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गुण नाम आयोजकांचा आभारी असण्यासाठी कुठला कार्यक्रम कुठे ठेवला पाहिजे ते तुम्हाला कळणार. स्वतःला आवडतं ते मंदिरात ठेवायचं नसतं, देवाला आवडतं ते मंदिरात ठेवायचं असतं.